नमस्कार, मी प्रतीक पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग आहे मैत्रीशी रिलेटेड. आज आहे 14 मे 2025 आणि काल होता 13 मे 2025 आणि माझा मित्र किरण जो पुण्याला राहतो त्याचा काल वाढदिवस होता. तर मी स्पेशली काल त्याच्याकडे त्याला विश करायला आलेलो आणि किरणची अशी इच्छा होती. तू सांग काय इच्छा आजची तुझी? की आजची इच्छा अशी होती की आपण आज ब्लॉगिंगसाठी म्हणजे कुठे देवदर्शनासाठी कुठे बाहेर जाऊया. आज किरणची इच्छा होती का आम्ही आज काल जे पॉसिबल झालं नाही मला, ॲक्च्युली मी काल ट्रॅफिकमध्ये लेट झालो आणि रात्री पोचलो. तर आज त्याची इच्छा आहे का आम्ही देवदर्शन करावं. तर आम्ही पहिला स्पॉट पंढरपूर विचार केला आहे आणि पुढचं तर मी अपडेट देत राहील. बाकी आम्ही सगळं सामान वगैरे पॅक केलं आहे. थोडंसं सामान जे युजली आमचं असते थोडंसं सामान ते पॅक केलं आहे. गाडी रेडी आहे, मेटिओर क्लोज रेडी आहेत. कारण की मी राईड करणार नाही आहे, मी ब्लॉग करणार आहे त्याच्यामुळे. तर झालं सगळं आमचं पॅक वगैरे आणि आता मी निघतो. तुम्हाला रस्त्यात मग अपडेट देतो आम्ही आता काय काय करतोय. चला. सो किरण रेडी आहे आता बाईकवरती माझ्याकडे बघत बसतोय आम्ही. आता निघतोय आणि अपडेट्स देतो रस्त्यावरती कसं चाललंय काय चाललंय. ब्रेकफास्ट पण करायचं आहे, नाश्ता केला नाही, चहा केला नाही. कारण की आमचं किरण बॅचलर आहे आणि बॅचलर लोकांच्या घरात खाणं पिणं बनत नाही, बाहेरच खायला लागते. तर आता आम्ही रस्त्यात बघतोय. घरापासून थोडंसं जवळच आलो आहे. सकाळपासून काहीच नाही, चहा नाही, काय नाही घेतलं. कारण की किरण बॅचलर्समध्ये राहतो तर इवन त्याच्याकडे गॅस स्टोव पण नाही आहे. तर आता इकडे बघतो कॉफी भेटते का आणि मग थोडंसं काहीतरी खातो पितो आणि मगच पुढे प्रवासाला सुरू करतो. सो आला आता माझा ब्लॅक टी, किरणची टी नॉर्मल, एनर्जेटिक किरण. आता चहा पिऊन अजून एनर्जी वाढणार आहे त्याची. गाडी त्यालाच चालवायची आहे. आजच्या ब्लॉगिंगचा ड्रायव्हर किरण आणि त्यानंतर बाईक तुझ्याकडेच येणार आहे, तुला चालवायची आहे. ते करू आपण आलटून पलटून करू आपण सगळं. ते त्याला चहा घेतो आणि मग प्रवासाला परत सुरू करू. आहेत पुणे पंढरपूरला जाण्यासाठी. मुंबई पुणे सोलापूर असा ओल्ड हायवे आहे. तिकडून चालू आहे, त्या लाट्यात चालू आहे आता आणि आता चालतोय. आपल्याला टोल भरायला लागत नाही, पण पहिला टोल आपल्याला लागला जातो आता.
नाश्ता नाही केला ना तिकडे, आपण फक्त चहाच घेतलेला. तिकडे जोशी वडेवाले फेमस आहे या साईडला, तर मग तिकडे बघतो काय नाश्ता भेटेल का. आमचा पायलट रेडी आहे नाश्ता करण्याच्या हिशोबात. अरे काय खायचं नाही ना, हां खायचं काय पण आता आतमध्ये गेल्यावर कळेल आपल्याला ते काय काय. बरोबर बरोबर, आतमध्ये गेल्यावरच काय काय खायचं. आतमध्ये जाऊया. मेंदू वडाच घेतला, मेनू बघून वाटलं मेंदू वडाच खाल्लेला बरा. प्रवास पण आहे अजून, तर भरपूर जायचं. अजून किती वेळ आहे, किती लांब असतील आपण असेल. आता आपल्याला टर्न घ्यायचा आहे. आपण मोस्ट ऑफ ऑल आपल्याला 3 तासाचा रस्ता आहे, 3-3.5 तास लागेल आपल्याला. तसं रूटने बघायला गेलं तर आपल्याला आता इथून आपण जवळच आहे टर्न घेण्यासाठी, कारण हा सीधा रोड जाईल साताऱ्याला. आपण जाता असं आहे थोडा प्रवास आहे अजून. थोडा नाश्ता करतो आणि मग निघतो. अजून किती किलोमीटर बाकी आहे. लगभग 112 किलोमीटर अजून बाकी आहे. ट्रॅव्हल केलं पण झोप सारखी यायला लागली आता. त्याच्यामुळे विचार केला चहा कॉफी घेतो आणि मग पुढे जातो. थांबलो एका रेस्टॉरंटमध्ये, ढाबा सांगू शकतो, तिकडे थांबलो दोघे. चहा कॉफी घेतो आणि मग कंटिन्यू करतो. मार्केट आलेलं आहे पंढरपूर सिटीमध्ये, तर बसलो आहे. पंढरपूर सिटीमध्ये पोचलो आहे. मंदिर शोधतोय इन द सेन्स गाडी वगैरे कुठे ठेवता आलं सर. मंदिर सरळ, धन्यवाद. सरळ आहे मला. पोचलोय मंदिर परिसरात. गाडी ठेवायला जागा भेटत नव्हती. फिरून फिरून मग आता जागा बघितलं. इकडून पे एम पार्क थोडंसं जास्तच लांब आहे. ते शॉपवाल्यांना मी विचारून लावलं आहे गाडी. त्यांच्याकडून थोडंसं काहीतरी घेऊ. मे बी ते मालाव करतील आम्हाला. आता सामान ठेवायचं आहे. कॅमेरा आज मोबाईलचा लाव नाही आहेत, ते ठेवायचं आहे. ते बघतो आधी आणि मग दर्शन घ्यायला जातो. दर्शन घेतलं आम्ही, कारण की ॲक्च्युली मधून भरपूर गर्दी होती. 3-4 तास लागतील एवढे आम्हाला सांगितले.
आणि आम्ही ऑलरेडी लेट झालो. आता इकडेच आम्हाला 4 वाजल्यात आणि आम्हाला आता सोलापूरला पण जायचं आहे. ॲक्च्युली याला किरणला त्याच्या फॅमिलीला पण भेटायचं आहे सोलापूरला, त्याच्यामुळे आम्हाला थोडी घाई झाली. दर्शन चांगलं झालं. तर आता नदी साईडला जाऊयात, तिकडे थोडं बघूयात आणि मग पुढे जाऊयात. चला नदीपर्यंत जाऊयात. पोचलो नदीजवळ. त्या साईडला मधल्या साईडला आहे पाणी. तसं ही नदी स्वच्छ करायला घेतलं आता. शेवट आहे पाणी. जिसके पीछे बोटिंग पण होते इकडे पण मला जमत नाही माहिती ना पाण्यात. आणि त्या तिकडे दिसतं ना तो इस्कॉन टेम्पल आहे त्या साईडला पाण्याच्या. ही नदी आहे. आता आम्ही आलो इकडे इस्कॉन टेम्पलला, जो नदीच्या त्या साईडून दाखवलेला मीने, जो नदीच्या त्या साईडून दाखवलेला मीने त्या इस्कॉन टेम्पलला आलो. पण तेच अनफॉर्च्युनेटली मध्ये शूट नाही करता येत. तर आता काठाला आलो आहे नदीच्या आणि इकडून दाखवतो त्या साईडचा व्ह्यू कसा दिसतो तुम्हाला. आपण तिकडे उभे होतो आधी आणि तिकडून इकडचं दाखवलेलं मी तुम्हाला इस्कॉन टेम्पल, तिकडून तिकडचं बघा. तिकडून तिकडचं व्ह्यू, तिकडून इकडचं व्ह्यू. आता निघालो आम्ही पंढरपूरवरनं. आता चाललो आम्ही सोलापूरला टुवर्ड्स किरणच्या घराजवळ. चला. आता सोलापूर सिटीमध्ये आलो आहे आम्ही आणि आता आम्ही चाललो आहे टुवर्ड्स किरणच्या घरी. कारण की आता रात्र झालं आहे भरपूर आणि आता आम्हाला फिरता तर काही येणार नाही आहे, पण आम्ही त्याच्या घरी जाऊन रेस्ट करायचं ठरवलं आहे आणि बाकीचं उद्या करायचा विचार केला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ॲक्च्युली काल असं झालं का आम्हाला सोलापूरलाच रात्र झाली. मग आम्ही किरणच्या घरी आलो, तिकडे आराम केला आणि कालचं जे आपलं अपूर्ण काम राहिलं आहे देवदर्शनांचं, ते आम्ही आज आता पूर्ण करायचं असं निश्चय केलं आहे का आज कंप्लीट करायचं आहे काय पण करून. तर आता आपण पहिल्या स्पॉटला निघतो आहे. आपण स्वामींना चाललो आहे अक्कलकोटला आणि चला निघूयात. नाश्ता वगैरे झाला आहे तसं आमचा, तर फटाफट निघूयात आणि मग स्वामींचं दर्शन घेऊयात. चला जाऊयात. सो आता आम्ही रेडी आहेत, आपला पायलट रेडी आहे. आता आम्ही निघालो अक्कलकोटसाठी. चला निघूयात.
मला जास्त वेळ नाही लागला आम्हाला पोचायला, याच्या घरापासून जवळ होता. मग ऑलमोस्ट नाही पोचलो आम्ही. मंदिरात जाऊयात आता दर्शनाला. आधी गाडी ठेवायची सोय बघतो, त्याच्यानंतर. आम्ही पोचलो होतो मंदिर परिसरात, पण इकडे थोडंसं पार्किंगचा इश्यू आहे. ॲक्च्युली हा जो पार्ट आहे ना, इकडे पार्किंग होती, तिकडे आता काहीतरी कन्स्ट्रक्शन सुरू आहे. तर आम्ही इकडे अशीच लावलं एकटे. ॲक्च्युली इकडे नो पार्किंग आहे, पण त्यांना आम्ही ते सिक्युरिटीवाल्यांना विचारलं इकडच्या, तर ते स्वतःच बोलले का इकडे पार्किंग करा, काय इश्यू नाही, कारण की पार्किंगच बंद आहे करून. त्यामुळे आता गाडी इकडे ठेवतो, सामान ठेवायचं बघतो आणि फटाफट दर्शनाला जातो. कारण की आज ॲक्च्युली गुरुवार आहे, स्वामींचा वार आहे, त्याच्यामुळे युजली जरा गर्दी जास्तच असेल. तरी आम्ही ट्राय करू, दर्शन तर भेटलं पाहिजे म्हणून सकाळीत लवकर पहिलं दर्शन हेच घ्यायला आलं. चला, काय बोलायचं आहे साहेब तुम्हाला? पुढे जाऊया, चला आता. हां चला जाऊ मग आता. काय आधी पहिलं दर्शन घेऊन टाकू. चला. इकडून आलो आपण, एंट्री इकडून घेतली आणि मंदिरासाठी इकडे आलो. एंट्री इकडून घेतली येताना, गाडी तिकडे ठेवली, स्कूटर तिकडे ठेवले आणि मंदिरात जायचं सरळ. नारळ ओटी पूजेवटी का 50 रुपये मध्ये गुरुवार आहे का 50. या आरतीचा वेळ महत्वाची वेळ आहे मोली. आरतीचा वेळ आहे. नारळ ओटी पूजेवटी का 50. या 50 रुपये मध्ये गुरुवार आहे. गुरुवार स्वामींचा वार गुरुवार घ्यायचं असेल तर इकडे 50 जाताना भरपूर दुकान आहेत, म्हणजे बाहेर जायची गरज नाही. इकडे मंदिरांजवळ जायचा जो रस्ता आहे तिकडेच आहेत दुकानापासून. समोरच स्वामींचं एंट्री पॉईंट आहे. पोचलो मध्ये एंट्री केली आपण स्वामींच्या मंदिरात. जेवढं शूट होईल तेवढं पॉसिबल ट्राय करतो आहे. कॅमेरा तो ऑन ठेवला आहे. डिपेंड्स ऑन आता ते सिक्युरिटीचं कसं इश्यू आहे इकडे, जेवढं होईल तेवढं शूट करतो आहे. गाभारा आतमध्ये आहे, तर तिथे तू शूट करू शकणार नाही, पण तू शूट करू शकतो. फक्त एवढ्या आतल्या गाभाऱ्यामध्ये शूटिंग करू शकत नाही. किरण सांगतोय का एवढा परिसर शूट करू शकतो, गाभाऱ्यामध्ये कॅमेरा अलाव नाही आहे. सो आपण तेच करतो आता. गाभाऱ्यापर्यंत पोचलो आपण. हा गाभारा येते, इथे अलाउड नाही आहे कॅमेरा, तर आपण इथे कॅमेरा सध्याला थोड्या वेळासाठी बंद करतो. दर्शन तर झालं आमचं, चांगलं झालं. अरे दर्शन चांगलं, गर्दी होती ॲज कम्पॅरेटिव्हली फर्स्ट डेला असते तशी गर्दी होती. दर्शन झालं. ते मला जेवढं शूट करता आलं तेवढं मी शूट केलं आहे. थोडासा प्रसाद पण घेतला इकडून.
थोडासा प्रसाद घेतला फॅमिलीसाठी, ह्याच्या फॅमिलीसाठी. आणि मग आता थोडं फिरतो ना बाहेर. तिथं तो फिरण्यासारखं आहे ना इकडे. समाधी मंदिरकडे आपल्याकडे जायचं तिथे आपल्याला शूट करायला तिकडे जाऊयात, समाधी मंदिरापर्यंत जाऊन हे तर बघितलं इकडून बाहेर निघत. देवींचं दर्शन झालं. आता इकडून निघूयात पुढे. जेवढं होईल तेवढं इकडे फिरूयात. अजून तर जायचं आहे ना आपल्याला कुठे? आता आपल्याला इथून जायचं आहे तुळजापूरला, पण त्या अगोदर समाधी मंदिराकडे समाधी मंदिराला जायचं आहे. ते समाधी मंदिर पूर्ण एक्सप्लोर करूया, तिथे दर्शन वगैरे घेऊया आणि मग आपण आपल्या वाटेला निघूया. समाधी मंदिराजवळ पोचलो आहे, पण इकडे थोडंसं कंजेस्टेड एरिया आहे. गाडी पार्किंगचा थोडासा इश्यू होऊ शकतो. पार्किंगची सोय नाही आहे पॅन पार्कची इकडे. अशीच गाडी बाजूला लावून जावं लागते. आम्ही पण एक साईडला एका शॉपजवळ लावलं आहे त्यांनाच विचारून, आणि जातो आता दर्शनाला. समाधी मंदिरात पोचलो आपण. मध्ये बघू किती शूट करता येते. ॲक्च्युली हा माझ्या मागे जो वाडा दिसतोय, स्वामी मला ह्या वाड्या करायची त्यावेळेस. स्वामीच्या मठांचं दर्शन झालं. जी खरी समाधी जिकडे आहे स्वामीची, तिथलं पण दर्शन झालं. आणि आता आम्ही चाललो आहे टुवर्ड्स तुळजापूर ना रे. किती अंतर असेल इथून? लगभग 50 किलोमीटर. 50 किलोमीटर आहे. ऊन फार आहे, भरपूर ऊन आहे, पण जाऊयात. आलो आहेत आता, फिरूच आहेत. फायनली आपण तुळजापूरला पोचलो आहे. आता मंदिरापर्यंत चाललो आहे. पुढच्या साईडला काय पार्किंग भेटली नाही, तिकडे नो पार्किंग आहे आणि 500 रुपीज दंड आहे. ते विचार करून तुम्ही या. मागच्या साईडून एक साईडून गल्ली आहे, तिकडे असे गाड्या लागल्यात, भरपूर गाड्या लागल्यात तिकडे. तिकडेच आम्ही पण गाडी ठेवल्या. आता जातो टुवर्ड्स मंदिर. आता मार्केट प्लेस आहे. मंदिराच्या समोरच मेन रोड आहे ना, तिकडूनच आहे पूर्ण मार्केट प्लेस आणि समोर मंदिर. मेन एंट्रन्स आहे तुळजाभवानी मंदिरातलं. चला आता बघूयात. आधी बॅग वगैरे ठेवायला लागेल. मे बी अलाव नसेल मोबाईल वगैरे, ते करतो. चला नाही आहे अलाउड नाही आपल्याला. हे सर्व बॅग आपण नेऊ शकतो तसं आतमध्ये, पण आपल्याला शूज वगैरे तिथून तो 0 ते 5 असतो. आपल्याला एंट्री करावं लागतं. 5 असते. देवीचं दर्शन तर झालं. आम्ही ॲक्च्युली मुखदर्शनामधूनच गेलेलो, तरी आम्हाला ऑलमोस्ट 2 तास लागले. आणि ते सांगतात तर धर्मदर्शनाला 6 तास लागतात ऑलमोस्ट. आज गर्दी भरपूर आहे. डोंट नो वाय सुट्ट्या असतील त्याच्यामुळे, ऑरेंज थर्सडे गुरुवार आहे म्हणून. पण दर्शन चांगलं झालं. जास्त नाही, 2 मिनटं तरी थांबायला भेटलं त्यांच्यावर. चांगलं झालं. तसं एवढं यायचं फळ भेटलं असतं.
सकाळपासून प्रवास करत होतो तर काय खाणं पिणंच झालं नव्हतं. फक्त सकाळी नाश्ता करून निघालेलो किरणच्या घरातून, तेवढंच. मग आत्ता जेवायला बसलो आम्ही. 5 वाजल्यात संध्याकाळचे. आता दाल खिचडी मागितलं, हेवी नको आता काय. आता हे खातो आणि मग बाहेर निघतो जरा. तर जसं आपण ठरवलेलं याच्या बड्डेचं, म्हणजे याची जी विश होती का याच्या बड्डेला देवदर्शन करावं, तसं आपण केलं. डे 1ला आपण पुण्यावरून निघालो. सोलापूरला येता येता आपण पंढरपूरचं दर्शन घेतलं. आणि डे 2 म्हणजे आज आपण आधी स्वामी समर्थ आपण तिथे देवदर्शन केल्यानंतर आपण आलो तुळजापूरला आम्ही फायनल दर्शन घेतलं. आता जेवलो, लेट जेवलो आणि आता आम्ही चाललो टुवर्ड्स होम. तर आपण हा ब्लॉग आता इकडेच संपवूयात आणि लवकरच भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत